संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जुलैला। वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज अर्जावर आज युक्तिवाद झाल्याची माहिती। वारकरी संप्रदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझं विधान मागे घेतो। वारी संदर्भात केलेल्या विधानावर अबू आझमींकडून माफी। युद्धबंदीच्या घोषणेनंतर सुद्धा इराणने हल्ला केला। इराणकडून युद्धबंदीचं उल्लंघन, इस्रायलचा आरोप, तर हल्ला केला नाही इराणचं स्पष्टीकरण। दरम्यान इराणला जोरदार प्रत्युत्तर देणार इस्रायलचा कडक इशारा। इराण इस्रायलमधील संघर्ष आणखी वाढला। इराणच्या हल्ल्यामध्ये 8 इस्रायली नागरिकांचा मृत्यू। बेरशेवा शहरावर झालेल्या हल्ल्यामध्ये इमारतींचा प्रचंड नुकसान। इराण इस्रायल युद्धाचा खाद्यतेलावर परिणाम। जगभरातून मागणी वाढल्यामुळे घाऊक बाजारात किलो मागे 3 ते 4 रुपयांची वाढ, तर 15 लिटर किलोच्या डब्यामागे 50 ते 60 रुपयांची वाढ। ऑपरेशन सिंधू अंतर्गत 2295 भारतीय मायदेशी परतले। इराणमधून सकाळी आणखी 292 भारतीय मायदेशी परतले। प्रवाशांना घेऊन सकाळी विमान दिल्ली विमानतळावर पोहोचलं। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून अटकेत असलेला युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 14 दिवसांची वाढ। कोर्टाची पुढील सुनावणी 7 जुलैला। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली। या भेटीमध्ये दोन्ही देशांमधील अलीकडील काळामध्ये घडलेल्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला। 1 जुलैला INS समाल ही स्टेल्थ मल्टीरोल फ्रिगेट युद्धनौका भारतीय नौदलामध्ये दाखल होणार। रशियाच्या कलिनग्राड शिपयार्डमध्ये स्टेल्थ तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आलेली आहे युद्धनौका। रशिया आणि भारताने संयुक्तपणे ही युद्धनौका बनवली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील राजकोट किल्ल्यावरच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची दुरुस्ती सुरू। चौथरा खचल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हा विषय गाजला होता। ठाण्याच्या दिवा प्रभाग समितीमध्ये 17 इमारतींपैकी 13 अनधिकृत इमारतींवर कारवाई। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेची कारवाई।